ठीक आहे. तर आपलं सुरू आहे टेस्ट एनजी. टेस्ट एनजी एक स्वतःच एक फ्रेमवर्क आहे. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं वास्ट टॉपिक आहे, आपण आधीच म्हणलोय. आपण इन्स्टॉल वगैरे केलंय, सगळं झालंय. आपण नॉर्मल टेस्ट एनजी च्या टेस्ट एनजी मधला आणि नॉर्मल क्लासेस मधला फरक बघितलाय, त्याला मेन मेथड लागत नाही बघितली आहे. ठीक आहे, ते कशासाठी वापरतंय, रिपोर्ट पण ते कसं क्रिएट करून देते हे पण बघितलंय आपण. ठीक आहे. आणि आपण टेस्ट एनजी ऍड पण केलंय, डायरेक्ट मार्केट प्लेस मध्ये जाऊन वरतून टेस्ट एनजी कॉन्फिगर पण केलं आपल्या प्रोजेक्ट सोबत. हम्म, तेवढं आपलं कम्प्लीट झालंय. आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल बघितली. हे टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल कशी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे मॅनिप्युलेशन आहे, कंट्रोल अख्ख्या आपल्या एक्झिक्युशनचं, अख्ख्या आपल्या फ्रेमवर्कचं, ते करण्याची जी मेन ताकद आहे, तो मेन सोर्स आहे, तीच आहे टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल. त्यामुळे हे जे सगळं ग्रुपिंग, प्रायोरिटाईज करणं, टेस्ट मॅनिप्युलेशन सगळं करणं आहे, हे टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल थ्रू होतं. हे आपण बघितलं कसं होतं, ते प्रत्येक हळू बघणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याचा सिंटॅक्स बघितला कसा असतो, लेवल्स बघितल्या टेस्ट एनजी एक्सएमएल फाईलच्या. ठीक आहे. रिपोर्टिंगचे बघितले, दोन प्रकारचे रिपोर्ट बघितले जे ऑटोमॅटिक क्रिएट होतात. आणि त्यानंतर आपण टेस्ट एनजी अनोटेशन बघितले. हम्म, तर अनोटेशन मध्ये आपण त्यांच्या प्रायोरिटीज बघितल्या, सगळ्यात आधी कोण, त्याच्या सगळ्यात शेवटी कोण, मध्ये कोण, आणि वेगवेगळ्या लेवलला ते अनोटेशन कसे वर्क होतात त्याचे आपण कोड करून बघितलं की आधी कुठला वर्क झाला, नंतर कुठला वर्क झाला. ठीक आहे. अद्यार टेस्टच्या पहिल्यापासून आपण बघत होतो, मागच्या लेक्चरला आपण हे उरलेले अनोटेशन बघितले तेवढे. ठीक आहे. आणखीन काही अनोटेशन आहेत ते आपण पुढे बघू. पॅरामीटर्स आणि डेटा प्रोव्हायडर्स. पॅरामीटर्स आपला आजच्याच लेक्चरला होईल. तर टेस्टचे अनोटेशन विचारल्यावर तुम्हाला हे जेवढे माहिती आहेत तेवढे सांगायचे. एवढेच नाही सांगायचे बिफोर, पुढले पण हे सांगू शकता तुम्ही. ठीक आहे. तर आता बघू आपण ते. तर आता आपण जाऊ. आज आपल्याला बघायचंय, हा आपण एक काल सुरू केली होती मागच्या लेक्चरला टॉपिक, ते म्हणजे असर्शन. फेस व्हॅलिडेशन कसं होतं ते बघायला आपण सुरुवात केली होती. ते आपल्याला जायचंय. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे करायचंय ते म्हणजे ग्रुपिंग आणि हेल्पर ऍट्रिब्यूटचा एक टॉपिक आहे, तो आपल्याला करायचा आहे. तर आपण असर्शन सुरू केलंय जस्ट मागच्या लेक्चरला, ते आपल्याला कंटिन्यू करायचंय. आणि त्याच्यानंतर ग्रुपिंग बघायचंय आणि हेल्पर ऍट्रिब्यूट्स बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पॅरामीटरायझेशन कडे जायचंय. एवढं आपलं टार्गेट आहे आज कव्हर करणं. हम्म, म्हणजे हे जर आज झालं तर मग नेक्स्ट लेक्चरला टेस्ट एनजी आपलं कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे उद्या टेस्ट एनजी टॉपिक कम्प्लीट होईल आणि परवा मग डायरेक्ट आपल्याला फ्रेमवर्क सुरू करता येईल. हम्म, तर सुरू करून देऊ. आता आपण जाऊ जिथून आपण थांबलो होतो, ते म्हणजे ऍसेट, जर तुम्हाला आठवत असेल. तर आता कोडिंग मध्ये जाऊ. हम्म, हम्म. तर अशा आपण टेस्ट एनजीची मेथड बनवली होती. आणि इकडे आपली एक टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईल पण बनली होती. हे बघा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण हे दोन क्लास इन्क्लूड केले होते. हम्म? तर दोन्ही क्लास आपल्याला एका वेळी एक्झिक्यूट करायचे असतील तर आपण काय करायचो, इकडनं या फाईलला आपल्याला एक्झिक्यूट करायला लागायची. म्हणजे ही फाईल आपण रन एज टेस्ट एनजी सूट करू शकतो, तेव्हा हे दोन्ही क्लास एक्झिक्यूट होतील एकत्र. आणि जर आपल्याला एखादी इंडिव्हिज्युअल करायची असेल तर इथे येऊन तुम्ही ही
जे इंडिव्हिज्युअल तुमचा क्लास आहे तो तुम्ही रन करू शकता. रन ॲज टेस्ट एन जी टेस्ट. ठीक आहे. तर असं तुम्हाला जे पाहिजे ती गोष्ट तुम्ही काय करू शकता, रन करू शकता. इवन तुम्ही एक एक मेथड पण रन करू शकता इथे. इथे रन ही मेथड इकडे दिली बघा. तर तुम्हाला फक्त ही एकच मेथड रन करायची असेल तर तुम्ही याच्यावर जर इकडे जर रन केलं, क्लिक केलं तर बघा इथे रन ऑप्शन दिलाय. तर फक्त ही एकच मेथड पी नावाची जी मेथड आहे ती रन होईल. ठीक आहे. बघा एकच मेथड रन झाली आणि आउटपुट त्याच्यात काय आलं. त्याच्यासाठी पण हे बिफोर सूट आफ्टर सूट हे सगळं होणार, कारण ते आपण टाकले ना. बिफोर सूट, बिफोर टेस्ट, बिफोर क्लास, ते एका मेथड साठी पण होणार, बरोबर आहे ना. कारण बिफोर सूट आहे, ते सूट लेवलला एकदा ते होणार, टेस्ट लेवलला होणार, क्लास लेवलला होणार आणि त्या मेथड लेवलला पण होणार. ठीक आहे, क्लास वनच्या. आणि मग ती बी मेथड फक्त झाली बघा. त्याच्यानंतर आफ्टर मेथड, आफ्टर क्लास, आफ्टर टेस्ट, असं एका मेथड साठी फक्त आपण एक्झिक्यूट इथून करू शकतो. अशा वेगवेगळ्या लेवलला तुम्हाला जिथून पाहिजे त्या लेवलला तुम्ही टेस्ट इंजिन मध्ये एक्झिक्युशन करू शकता. ठीक आहे, हे डोक्यात ठेवा. आता आपण सुरू केलं होतं ऍसेट. तर इथे जर तुम्हाला इकडे बघायचं असेल तर ऍसेट जरा काल खूप गॅप पडला, त्यामुळे थोडस मी रिवाइज करतो. आणि काय त्याची नीट सांगतो. मागच्या वेळी मला थोडं नीट सांगता नव्हतं आलं. तर आता बघा, याच्यामध्ये समजा आपण बघितलं होतं की एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपली आहे आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू येते. एक्सपेक्टेड एक व्हॅल्यू 100 आली पाहिजे आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू पण एक्सपेक्टेड व्हॅल्यू 100 आहे आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला मॅच करायची आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे आपल्याला एक समजलंय की एक टेस्ट केस दिली आहे, याच्यामध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू 100 बॅलन्स प्रिंट झाला पाहिजे. तर आपण जाणार आणि त्या साईटवर जाऊन बघणार, त्या पेजवर जिथे बॅलन्स दाखवतात आणि तिथलं टेक्स्ट ते फेच करणार, ते आपल्या कोडमध्ये घेणार आणि ते परत स्ट्रिंग टू इंटेजर कन्वर्ट करणार आणि मग ते व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये स्टोअर करणार. आणि मग हे आणि हे आपल्याला मॅच करायचंय. आणि हे जर दोन मॅच झाले, एक्सपेक्टेड आधीची आपल्या डेटा शीट मधली व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल म्हणजे स्क्रीनवर दिसणारी व्हॅल्यू, हे नीट समजून घ्या कारण ह्याच्यावरच तुमचा खेळ आहे सगळा. एक्सपेक्टेड म्हणजे आपल्या डेटा शीट मध्ये आपल्याला आपल्या डेटामध्ये असणारी व्हॅल्यू, जी आपण टेस्ट डेटा वापरतोय तो, त्याच्यामधली व्हॅल्यू की कुठली आली पाहिजे. आणि ऍक्च्युअल म्हणजे जी तिथे डिस्प्ले होते टेस्ट केस एक्झिक्युशन करताना स्क्रीनवर जी दिसते ती व्हॅल्यू. तर या दोन जर सेम असतील तरच आपली टेस्ट केस पास झाली पाहिजे, आणि नसतील तर आपली टेस्ट केस काय झाली पाहिजे, फेल झाली पाहिजे. हे आता सिंपल व्हॅलिडेशन तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मॅन्युअल टेस्ट केस एक्झिक्यूट केलं, त्यामुळे टेस्ट केस तुम्हाला आयदर पास किंवा फेल ते दाखवायला लागते. तर ते कशावर तरी डिपेंड असतं ना, कुठल्या तरी कंडिशनवर डिपेंड असतं. बऱ्याचशा कंडिशन पण असतात. तर तसं आपल्याला इथे दाखवायला लागणार. तर जर तुमच्याकडे नॉर्मल वेनी आपण करण्याचा प्रयत्न केला असता तर आपण कसं केलं असतं, एक आपण इफ एल्स टाकला असता, बरोबर. इफ टाकला असता आणि इथे एल्स टाकला असता. हम्म. आणि याच्यात कसं केलं असतं, इफ दिस एक्सपेक्टेड इज इक्वल टू ऍक्च्युअल. ठीक आहे, एक्सपेक्टेड इज इक्वल टू ऍक्च्युअल. तर मग काय झालं असतं, इथे काहीतरी आपल्याला जे प्रिंट करायचंय ते आपण इकडे प्रिंट केलं असतं. फॉर एक्झाम्पल टेस्ट केस, टेस्ट सक्सेसफुल असं प्रिंट करू आपण, टेस्ट सक्सेसफुल. टेस्ट सक्सेसफुल प्रिंट करू आपण इथे. ठीक आहे. आणि एल्स मध्ये आपण टेस्ट फेल्युअर करू. ठीक आहे. आणि आता इथे आपण पहिलं तर काय करू, 100 नीट समजून घ्या की नीड ऑफ असर्शन बघतोय आपण, नीड ऑफ असर्शन, की असर्शन का वापरलं जातं. असर्शन वर नेहमी क्वेश्चन असतो आणि खास करून हार्ड असर्शन आणि सॉफ्ट असर्शन वर जास्त असतो, ठरलेला प्रश्न येतो. ठीक आहे. आणि ऍसेट तुम्ही कुठे वापरता, हॅव यू यूज ऍसेट, व्हॉट इज द नीड ऑफ असर्शन, आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हार्ड ऍसेट अँड सॉफ्ट ऍसेट.
हे क्वेश्चन एकदम ठरलेले असतात, त्यामुळे नीट समजून घ्या. तर आता आपण बघतोय की असर्शन नाही करत होत आपण, नॉर्मल वेनी चाललो इफ एल्सनी. आणि आपण इफ एल्सनी पण म्हणजे असा एक मनात प्रश्न येतो की असर्शनची गरज काय ना. आपल्याला जे करायचं आहे तर इफ टेस्ट केस हे असं व्हॅल्यू सेम आल्या तर सक्सेसफुल, नाही आल्या तर फेल्युअर, असं आपल्याला इफ एल्स मधून देता येईल. तर इफ एल्सनी एवढं साधं काम भागतंय, तर मग असर्शनचं क्लास करण्याची, त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची, जावानी असर्शनसाठी एक नवीन क्लास लिहिण्याची गरज काय, असा एक क्वेश्चन मनात येऊ शकतो. तर त्याचं उत्तर आपण बघतोय की का असं केलं जावानी, असर्शन साठी वेगळी गोष्ट का दिली आहे, नॉर्मल इफेल्सनी का नाही करत होत आपण. ठीक आहे. आणि असं इंटरव्ह्यू विचारतात हा असं, की नॉर्मल इफेल्सनी आपल्याला टेस्ट केस पास आणि फेल होऊ शकते. ठीक आहे ना, मग असर्शन का वापरता तुम्ही. ठीक आहे. तर वाय क्लिअर करण्यासाठीची ही आपल्या आता एक्झिक्युशन आहे. तर आता आपण काय करतो, आपण ही फक्त एक टेस्ट केस आहे ना, एक्झिक्यूट करू. तर मी फक्त टेस्ट केस कुठले ए आहे ते एक्झिक्यूट करतो इथे. तर ते बिफोर वगैरे सगळं होणार आहे आपलं, पण बघू काय होतंय. तर आता बघा, आपण एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल दोन्ही 100 ठेवली आहे. ठीक आहे. तर आपण रन करू. बघा हे सगळं बिफोर वगैरे झालं. इथे ए मेथड झाली आपली. आणि ए मेथड मध्ये बघा टेस्ट सक्सेसफुल झालं, म्हणजे व्यवस्थित काम होतंय आपलं. टेस्ट सक्सेसफुल झालं, इथे प्रिंट झालं ना, टेस्ट सक्सेसफुल असं प्रिंट झालं. ठीक आहे. आणि बाकी ते सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला प्रिंट झालं. आणि इकडे बघा, इकडे आपल्याला रिझल्ट बघा, तर रन टेस्ट केस एक, फेल्युअर 0 झाला. टेस्ट रन एक झाली, म्हणजे आपल्याला थोडक्यात टेस्ट केस पास एक, म्हणजे पहिली टेस्ट केस आपली काय आहे जी होती ती पास झाली. ठीक आहे. म्हणजे आपली ही टेस्ट केस ए ची एकच आपण रन केली होती. रन वन, पास वन, फेल्युअर 0, स्किप 0. हा मेन रिपोर्ट आहे आपला, जो आपल्याला तिकडे रिपोर्टिंग येणार. आणि सगळ्यात जास्त इंटरेस्ट आपल्याला कशात असतो, तुम्ही जर आता मॅन्युअल एक्झिक्युशन करत असाल, तुम्हाला माहिती आहे की किती पास झाल्या आणि किती फेल झाल्या, याच्यामध्ये इंटरेस्ट असतो आपल्या एक्झिक्युशन नंतर. जर फेल्युअर असेल, याचा अर्थ की काहीतरी डिफेक्ट आहे, असू शकतो. त्याच्यामुळे फेल्युअर टेस्ट केस होणं म्हणजे बग असणं, म्हणजेच काम वाढणं. स्प्रिंटचं टेन्शनचं खूप मोठं काम असतं जर बग यायला लागले तर. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे पासेस आणि फेल्युअर किती आहेत हे महत्वाचं आहे, हे डोक्यात ठेवा. तर आता झालं प्रॉपर, आपलं पास झालं ना. तर म्हणजे आपल्याला परत प्रश्न आला, रे तर एफएल्सनी होतंय, मग याची गरज काय. असर्शनची गरज तर नाही असं वाटलं आता आपल्याला. पण आता बघा, मी आधी पण आपण डिस्कस केलं होतं की टेस्ट एनजीचं डिफॉल्ट बिहेवियर काय, पास. डिफॉल्ट ते टेस्ट केस पासच ठरवतं. ठीक आहे. काही पण तुम्ही टाका आणि एक्झिक्यूट करा प्रिंटफ, ते पास करतं. त्यामुळे टेस्ट एनजी डिफॉल्ट बाय डिफॉल्ट पास करतं सगळं. त्यामुळे इथे आता आपण बघू. आता आपण काय केलं, समजा इथे ही व्हॅल्यू आहे ती ऍक्च्युअल आली 120. ठीक आहे. आता आपलं बदललं. आता आपण काय एक्सपेक्ट करतोय, फेल्युअर एक्सपेक्ट करतोय, बरोबर आहे. तर 120 आली. आता मी एक्झिक्यूट करतो, बघा आता नीट लक्ष द्या. आधीपासून सगळ्यांना पहिली कंडिशन कळली, पॉझिटिव्ह कंडिशन होती की आपण पासिंग एक्सपेक्ट, सक्सेसफुल पासिंग एक्सपेक्ट करत होतो, कारण दोन्ही व्हॅल्यू सेम होत्या. ते बरोबर झालं. आता आपण फेल्युअर एक्सपेक्ट करतोय. आता आपण पुढे जाऊ. आता बघा, परत इकडे या. एक मेथड झाली. अरे सॉरी सॉरी, मी परत दोन मेथड चुकून एक्झिक्यूट केल्या. मी फक्त एक परत एक्झिक्यूट करतो, आपल्याला फक्त ए पाहिजे ना. ए एक्झिक्यूट करतो. एच्या रन वर क्लिक करतो. हं? तर आता बघा, या इकडे ए मेथड झाली. आणि टेस्ट फेल्युअर झालं की प्रिंट, कारण इथे इफ एल्स लावले ना आपण. इफ एक्सपेक्टेड इज इक्वल टू ऍक्च्युअल असेल तर सक्सेस, नसेल तर टेस्ट फेल्युअर. टेस्ट फेल्युअर प्रिंट झालं. इथे आपल्याला आनंद झाला की अरे झालंय आपलं, इफ एल्सनी काम भागतंय आपलं. परत एकदा आपण खुश झालो आणि आपण परत जाणार. तेवढ्यात आपल्याला लक्षात आलं की अरे खाली पण बघितलं पाहिजे. आणि खाली आपण आलो. आणि खाली येऊन बघतो तर काय, की रन टेस्ट केस 1 आणि पास टेस्ट केस 1 आणि फेल्युअर 0. म्हणजे ह्यानी टेस्ट इंजिननी इकडे आपली टेस्ट केस आपण फेल्युअर लिहिलंय, पण टेस्ट एनजीला काही फरक पडला नाही. त्यांनी काय सांगितले, ही टेस्ट केस काय झाली, पास झाली. तो म्हणतोय तुम्ही इथे काय प्रिंट करताय, याला मी वाचतच नाही ना. मी बाय डिफॉल्ट पास ठरवतो, तुम्ही काय प्रिंट करताय आणि याचं आणि माझं पासिंग आणि फेल्युअरचं काही कनेक्शन नाहीये. इथे आपल्याला डोळे उघडले, पण म्हणजे गडबडून आपल्याला जाग आली, अरे काहीतरी गडबड आहे. म्हणजे आपल्याला हे पास आणि फेल ठरवायचं असेल, तर आपल्याला असं इफ एल्स किंवा प्रिंट वापरून आपल्या पुरतं, आपल्याला मेसेज मिळवण्यापुरतं ठीक येतंय की टेस्ट फेल्युअर जो पाहिजे तो मेसेज आपण कन्सोलला डिस्प्ले करू शकतो. पण कन्सोलला मेसेज डिस्प्ले करणं आणि टेस्ट इंजिन त्याला रिझल्ट मध्ये पास, टेस्ट इंजिन आपण वापरतोय कशासाठी,
टेस्ट केस पास आहे की फेल आहे याचा आपल्याला तो आउटपुट मिळून देते ना बाय डिफॉल्ट. आपल्याला रिपोर्ट प्रिंट करून देतोय, त्याचा आपल्याला चार्ट हे बनवून देतोय प्रॉपर वे मध्ये, याच्यासाठी वापरतोय. प्रिंटच करायचं असतं तर मग आपण नॉर्मल टेस्ट केस करून विदाऊट टेस्ट एनजी मेन मेथड वापरून आपण प्रिंट करत बसलो असतो ना, टेस्ट एनजीची मदतच घेतली नसती. त्यामुळे प्रिंट करण्यात आपल्याला स्वारस्य नाहीये. ऍक्च्युअल रिझल्ट आणि रिपोर्ट मध्ये आपल्या टेस्ट केस जर पास होते तर पास आलं पाहिजे, फेल होते तर फेल आलं पाहिजे. ही आपला मेन टार्गेट आहे, हे नीट डोक्यात ठेवा. टेस्ट एनजी वापरण्याचं कारण आणि का पर्पज, व्हाय वी आर डुईंग दिस. त्यामुळे इफ एल्स टाकून काही फरक पडत नाहीये आपल्याला. सगळ्यांना कळलं पाहिलं की इफ एल्स वेस्ट का आहे इथं. इथे म्हणजे फरक पडतोय फक्त कन्सोल पुरता, पण या इफ एल्स मध्ये त्या रिझल्टची म्हणजे ते टेस्ट केस पास होते की फेल होते याच्यासोबत कनेक्ट करण्याची ताकद याची नाहीये, म्हणजे हे आणि ते कनेक्टर्सच नाहीये. ठीक आहे, म्हणून मग आपल्याला अशी गोष्ट यूज केली पाहिजे जी डायरेक्टली पासिंग आणि फेलिंगवर अफेक्ट करते. आणि त्याच्यासाठी टेस्ट एनजी आणि पासिंग आणि फेल्युअरशी कनेक्ट असलेली गोष्ट आहे ती म्हणजे ऍसेट क्लास. त्यामुळे आपल्याला इथं नाईलाजाने ऍसेट क्लासच वापरायला लागतो, दुसरा कुठला पर्यायच उरत नाही आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे आपण हा इफ एल्स आता इथे काढून टाकणार, याची आपल्याला गरज नाही आता. आणि याच्या जागी आपण काय करणार, आपण जे केलं होतं काल, म्हणजे आपलं ऍक्च्युली ऍसेट वापरून दाखवलं होतं मी. कंट्रोल झेड करतो म्हणून मी, म्हणजे ते आपलं जे झालं होतं ते परत येईल इथे. मागच्या लेक्चरच्या शेवटला आपण ऍक्च्युली ऍसेट क्लास मी तुम्हाला वापरून एक डेमो दाखवलं होतं की कसं होतं. हा हे बघा. मग आपण काय करणार, ऍसेट क्लास घेणार डायरेक्टली आणि ऍसेट क्लास करून डॉट करणार. आणि त्याच्या बऱ्याच मेथड असतात, तर त्याच्यामधली आपण कुठली मेथड घेतली होती, ऍसेट इक्वल्स. तर ऍसेट क्लास तुम्हाला फक्त घ्यायचा आहे आणि मेक शुअर दॅट इम्पोर्ट आहे तो, एवढंच बघायचंय. म्हणजे तुम्ही ऍसेट क्लास डायरेक्ट वापरू शकता. तो आपल्याला टेस्ट एनजी सोबत आलाय. टेस्ट एनजीच्या लायब्ररीज घेतल्यात ना आपण, आपल्या त्याच्यासोबत आलाय तो. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त इम्पोर्ट करायचं इथे आणि तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. आणि इथे तुम्ही डायरेक्टली ऍसेट क्लास करून डॉट करून, म्हणजे ऍसेट क्लासचा तुम्ही काय करू शकता, ऍसेट इक्वल नावाची मेथड करू शकता. ठीक आहे, आता इथे काय होतंय बघा, तुम्ही क्लास डॉट करताय. हम्म. आणि ते करून त्याची एक मेथड वापरताय डायरेक्टली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे बघून काय कळतंय की ऍसेट इक्वल्स मेथड काय आहे, कुठली मेथड आहे, तर ती स्टॅटिक मेथड आहे. कारण तुम्ही क्लास डॉट वापरताय ना, ऑब्जेक्ट डॉट नाही वापरतात. कळलं, तर असं पटापट गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत तिथे हे बघून, की तुम्ही ऍसेट क्लास घेताय आणि त्याचा डायरेक्टली वापरताय, म्हणजे ही स्टॅटिक मेथड असणार. तर अशा गोष्टी आता आहेत ज्या उप्स मधल्या आहेत, जे आपल्याला अशा कॉमन्स आहे. म्हणजे मी काय म्हणतो, तुम्हाला फ्रेमवर्क रीड करायचं असेल तर हे वाचताय, तर या वाचताना तुम्हाला 10 गोष्टी समजल्या पाहिजेत हळूहळू. म्हणजे ते जेवढं तुम्ही आतमध्ये घुसाल तेवढं जास्त कळेल. कोड सोबत जेवढ्या वेळ राहाल तेवढं कळतं. पण त्यासाठी आधीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला स्टॅटिक मेथड हा कन्सेप्टच आठवत नसेल, पूर्ण विस्मृतीत गेलं असेल सगळं ते, तर इथे तुम्हाला काही स्ट्राईक होणार नाही, फरक पडणार नाही. हा काय, तुमचं काम भागेल. फक्त ते जे कळणं असतं ना, पूर्ण कोड कळतोय मला की कसं चाललंय, स्टार्ट टू एंड कुठून फ्लो येतोय आणि का केलंय कसं केलंय हे सगळं कळणं, ती कळण्याची मजा नाही येणार तुम्हाला. काम भागेल, काम कोणीही करतं, इथे काम करणं एकदम सोपं आहे. ठीक आहे, असं एवढं सोपं फ्रेमवर्क बनवून दिलेलं असतं की फक्त आपलं हमालासारखं काम असतं, जाऊन फक्त इथे ऍड करा, एक्झिक्यूट करा, रिझल्ट आणा. ते पण आपल्याला कठीण वाटतं, ती वेगळी गोष्ट. पण काम करणं खूप सोपं आहे, पण ते पूर्ण समजून करणं ही थोडी कठीण गोष्ट आहे. तर इथे हे तुम्हाला तेव्हा स्ट्राईक होईल जेव्हा तुम्हाला स्टॅटिक माहिती असेल. ठीक आहे, नाही तर तुमच्या मनात क्वेश्चन पण येणार नाही, अरे डायरेक्ट कसं वापरलं, क्लासचा ऑब्जेक्ट नाही बनवलाय आपण. ठीक आहे, असं क्वेश्चन आला तरी चांगली गोष्ट आहे खूप. आणि हे काहीच नाही क्वेश्चन आला की समजायचं की विसरलोय सगळं आपण, हे उप्स कन्सेप्ट विसरलोय. ठीक आहे. ठीक आहे, तरी पण फरक पडत नाही, अप्लाय कसं करायचं तरी डोक्यात ठेवा. आणि काय करायचं, ऍसेट क्लासची ऍसेट इक्वल नावाची मेथड वापरायची. त्याच्यामध्ये दोन गोष्टी बाय डिफॉल्ट पॅरामीटर असतात, कुठले, एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल. ठीक आहे, आणि ही मेथड डायरेक्टली याचा कनेक्शन कुठे असतं, टेस्ट सीएनजीच्या रिझल्ट सोबत. म्हणजे या मेथड मध्ये जर एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल ट्रू आले, म्हणजे एक्सपेक्टेडची व्हॅल्यू आणि ऍक्च्युअलची व्हॅल्यू सेम आली, म्हणजे याच्या आतमध्ये इफ एल्स लावलाय असं समजा, जे आपण केलंय ते यांनी केलंय आतमध्ये, तर ते टेस्ट केस पास करतं. आणि हे जर नाही आलं तर ते टेस्ट केस फेल करतं. ठीक आहे, दोन्ही बघू आपण, पहिले ट्रू करून बघू. ठीक आहे, आणि ऍसेट इक्वल मी आता ही मेथड मी रन करतो. तर बघा, आणि त्यांनी ती टेस्ट केस आहे ती पास केली आहे. पास्ट वन फेल्युअर झिरो, रन वन पास्ट वन फेल्युअर झिरो.
बाकी प्रिंट वगैरे काही नाही केले, डायरेक्ट त्यांनी फक्त पास केले. आणि ही मी आता 120 करतो, जे पण व्हॅल्यू बदलतो जे आपण आधी केलं होतं, आणि आता मी त्याला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, आता बघा. सॉरी, मी एक्झिक्यूट दोघांना केलं परत एकदा चुकून. आता एक्झिक्यूट करतो एखादाच. आता बघा. आता बघा, 5-0 फेल्युअर 1. ती टेस्ट केस त्यांनी फेल केली. कळलं आता असरशनचा फरक? मग अशी फेल्युअर नव्हतं केलं त्यांनी, आता इथे चुकीचा आउटपुट आल्यावर त्यांनी फेल्युअर दिला बघा. ठीक आहे, आणि फेल्युअर देताना त्यांनी आपल्याला नॉट ओनली फेल्युअर, पण इकडे त्यांनी आपल्याला फेल्डचं हे पण दिलं, की का कुठे फेल केलं. तर बघा, फेल्ड प्रॉपर मेसेज दिला असर्शन, म्हणजे इथून त्यांनी आपलं एक्झिक्युशन स्टॉप केलं. फेल्ड झालं ना. आता बघा, फेल्ड पेज ऑब्जेक्ट या क्लासला फेल केलं, आणि का फेल आहे त्याचं रिझनिंग पण दिलं बघा, म्हणजे तुम्हाला अनालिसिस करणं, रूट कॉज फाइंड करणं सोपं जाईल. कळलं ना आपल्याला, इश्यू फाइंड करणं सोपं जाईल. याच्याकडे त्यांनी रिझनिंग पण दिलं, एक्सपेक्टेड 120 बट फाउंड 100. म्हणजे त्यांनी इंटेलिजन्स कोड लावले आतमध्ये. ठीक आहे, तर असं आपल्याला त्यांनी दिलं. तर हा फायदा आहे असर्शनचा, की हे असं आपल्याला फेल्युअर आणून देतो. म्हणजे तुम्हाला जर टेस्ट फेल आहे आणि पास आहे ऍक्च्युअल जेव्हा ठरवायचं असेल तेव्हा कुठला क्लास लागतो, असर्ट क्लासच लागतो. हे डोक्यात ठेवा का वापरतात. नाहीतर टेस्टची बाय डिफॉल्ट सगळं पास करत जातं. कळलं ना नीट, हा कन्सेप्ट नीट ठेवा. विचारतात क्वेश्चन हा 100%, त्याच्यामधलं काही ना काहीतरी, टेस्ट इंजिन मधलं 100% काही ना काहीतरी येतं विचारतातच. आणि त्याच्यामधले पण मी जे काही 2-3 क्वेश्चन सांगितले, ते आपले बिफोर आफ्टर असेल, आणि हे असर्ट, सॉफ्ट हार्ड असर्ट असेल, हे असे एकदम म्हणजे जे इंटरव्ह्यूअर वाल्यांचे ठरलेले क्वेश्चन्स असतात ते. म्हणजे ऑनलाईन इंटरव्ह्यूवर तुम्ही क्वेश्चन सर्च केला तर हे क्वेश्चन पहिलेच येतात आपल्याला. ठीक आहे, आणि मग ऍट्रिब्यूट्स असतील कुठले, तुम्हाला एखादी टेस्ट केस दाखवायची नसेल तर काय कराल, एखादे टेस्ट फक्त रिग्रेशन एक्झिक्यूट करायचं असेल, त्यांचा ग्रुप बनवायचा असेल तर काय कराल, असे उलटे सुलटे क्वेश्चन्स नंतर असतात मग. ठीक आहे, तर बघू आता. तर हे कळलं ना सगळ्यांना, हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, की असर्ट वापरणं. इथे हे त्याचं सार आहे टेस्ट इंजिन मध्ये, याच्यातून आपल्याला खरं कळतं. ठीक आहे, तर हे झालं. पण आता आपण बघितलं याचा फायदा, तर याचा एक तोटा पण होतो. तो तोटा असा होतो, की समजा ही टेस्ट केस, ही मेथड फेल झाली. ठीक आहे, आणि याच्या पुढे आपली बराच कोड बाकी आहे. हम्म, की हा समजा रिमेनिंग कोड आहे आपला. एक नाव देतो, की ही लाईन आहे समजा, लाईन नंबर 4 ला ती फेल झाली, या लाईनला, लाईन नंबर 17 ला. आणि याच्या पुढे एक 30-40 लाईनचा कोड बाकी आहे, म्हणजे रिमेनिंग कोड बाकी आहे. ठीक आहे, तर असर्शन मध्ये काय होतं, जर ती पास झाली तर पहिले आपण पास कंडिशन बघू. हे जेव्हा ही जर कंडिशन पास असेल आणि मी याला आता रन करतो. ठीक आहे, तर आता बघा पास झाली, आणि इथे रिमेनिंग कोड प्रिंट झालं बघा. नीट बघा, इथे रिमेनिंग मी ब्लू केलेला सिलेक्ट केलं, रिमेनिंग कोड प्रिंट झालं. म्हणजे पास झाल्यानंतर तो नेक्स्ट लाईनला चाललाय. बरोबर, आता मी तिला फेल करतो म्हणजे एक्सपेक्टेड कंडिशन हे करतो, आणि त्याला मी इथं या टेस्ट केसलाच रन करतो फक्त. आता फेल झाली. फेल झाल्यावर काय झालं बघा, त्यांनी इथं फेल्युअर दिलं. इथे त्यांनी फेल्युअर दिलं, फेल झाला. ज्या लाईनला त्यांनी फेल झालं ना, तिथे त्यांनी फेल्युअर दिलं. आणि तिथं त्यांनी काही प्रिंट केलं नाही बघा. पाहिजे तर मी इथं आधीच एक लाईन टाकतो, हे तुम्हाला कळेल. या लाईनच्या आधीपर्यंत प्रिव्हियस कोड टाकतो. प्रिव्हियस कोड आणि रिमेनिंग कोड. प्रिव्हियस म्हणजे ते एक्सेप्शन येण्याच्या आधीचा. आणि मी समजा याला रन करतोय. ठीक आहे, फेल झालं. इथे बघा, प्रिव्हियस कोड त्यांनी प्रिंट केलं. बरोबर आहे, पण जसं ज्या मुवमेंटला या लाईन नंबर 18ला एक्सेप्शन त्यांनी दिलं, फेल झालं, त्याच्यानंतर तिथून त्यांनी कोड ब्रेक केला, पुढलं त्यांनी काही एक्झिक्यूट नाही केलं. ठीक आहे, लाईन नंबर 19 म्हणजे याच्या पुढलं काहीच एक्झिक्यूटच झालं नाही, रिमेनिंग कोड एक्झिक्यूटच झाला नाही आपला. तर हा काय असर्शनचा तोटा आहे, की भले तुमच्या याच्यामध्ये एक छोटीशी कुठली तरी एरर आहे. बरोबर आहे, आणि ती एरर तुम्हाला फेल्युअर आहे हे कळलं पाहिजे, पण तुम्हाला तिथे कोड थांबला नाही पाहिजे. आणखीन पण 50-100 लाईनचा कोड बाकी आहे, त्याच्यामध्ये पण आणखीन 10 एरर येऊ शकतात. तर तुम्हाला त्या सगळ्या एरर बघायचे आहेत.
इथेच जर कोड ब्रेक झाला तर मला काय करायला लागेल, ही जोपर्यंत मी एरर दुरुस्त करत नाही तोपर्यंत मला पुढे नाही जाऊन देणार. मग पुढल्या एरर आहेत ते मला एका फ्लो मध्ये कळणार नाही, अशी परत दुसऱ्या लाईनला ही एरर दुरुस्त करून मी पुढे जाईन, मग मला आणखीन एक एरर सापडेल, मग ती दुरुस्त करून पुढे जाईन. असं मला 10 एरर सापडले तर 10 वेळा एक्झिक्यूट करत बसायला लागेल. मला कसं पाहिजे, एका त्याच्यामध्ये जेवढ्या काही एरर असेल सगळ्या मला कळल्या पाहिजे, मग मी एका फ्लो एका फटक्यात त्याला मी दुरुस्त करेन, मग परत एक्झिक्यूट करेन. कळलं? म्हणजे थोडक्यात मला काय पाहिजे, सार बघायचं याचं जर की वन लाईन मध्ये, की जरी टेस्ट केस फेल्युअर झाली, जरी हे मॅच नाही झालं तरी एक्झिक्युशन ब्रेक झालं नाही पाहिजे, कंट्रोल पुढे गेला पाहिजे. ठीक आहे. तर असं जेव्हा असतं तेव्हा आपण वापरतो ते म्हणजे सॉफ्ट ऍसेट. ठीक आहे. तर तिथे सॉफ्ट ऍसेट वापरतात. आणि हे जे आहे याला आपण म्हणत नाही, म्हणजे इथे कुठे हार्ड असा शब्द नाहीये, पण याला हार्ड असर्शन म्हणतात. ठीक आहे. तर सॉफ्ट ऍसेट बघू, पण त्याच्या पुढे एक गोष्ट राहिली आपल्या करायची, ते एक फक्त दाखवतो की ऍसेटला, की नॉट ओनली दिस एक मेथड, सॉफ्ट ऍसर्शनच्या जाण्यापूर्वी एक आपल्याला राहिलेली गोष्ट, की ऍसेट जर इथे आपल्याला दिसतंय की ऍसेट इक्वल्स, तर ही एकच पद्धत नाहीये फक्त ऍसेट इक्वल्स करण्याची. ठीक आहे. तुम्हाला अशा बऱ्याच मेथड्स आहेत जे तुम्ही वापरू शकता, ऍसेटच्या आणखी पण एक दोन मेथड तुम्ही वापरू शकता. जसं की इथे तुम्ही डायरेक्ट जर ऍसेट टाकाल तर तुम्हाला आपोआप त्याच्या मेथड मिळतीलच. ऍसेट डॉट तुम्ही केलात तर इथे बघा ऍसेट इक्वल्स तर मेथड तुम्हाला दिली आहे. हम्म. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक मेथड ऍसेट इक्वल सोडून असलेली म्हणजे, आता ही वेगवेगळ्या याच्यासाठी आहे, म्हणजे बुलियन फ्लोट काय पण तुम्ही टाका, ते घेते काही इंटीजर याच्यासाठी प्रत्येकासाठी त्या, म्हणून त्या मेथड्स काय केल्यात तर ओव्हरलोड झाल्यात मेथड या. तर या तर सगळ्या ऍसेट इक्वल्सच आहेत. ठीक आहे. पण आणखीन बघा त्याची एक मेथड आहे ऍसेट नॉट इक्वल्स. ठीक आहे. तर नॉट इक्वल्स म्हणजे याच्या उलट, तर तुम्ही ऍसेट नॉट इक्वल्स घ्याल मेथड. इकडे बघा, इथे जर तुम्ही नॉट इक्वल घ्याल आणि याच्यामध्ये जर तुम्ही ते व्हॅल्यू टाकाल कुठल्या ह्याच एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल या टाकाल, तर याच्यामध्ये आता एक्सपेक्टेड अशी राहील आपली की ह्या इक्वल नाही पाहिजेत, जर इक्वल नसतील तर टेस्ट केस काय होणार आपली, पास होणार. ओके, म्हणजे फक्त उलट. ठीक आहे, एकदा बघू. खाणापड्या वापरलेल्या नसतात, आपण फक्त, सॉरी फक्त एकच करतो म्हणजे नीट कळेल. बघा फेल्युअर झिरो आली, इकडे बघा उलट झालं, 100 आणि 120 आहेत. म्हणजे जेव्हा त्या इक्वल नसतील, हीच कंडिशन आहे आपली टेस्ट केसेस आपली जेव्हा अशी असेल की त्या व्हॅल्यू इक्वल नाही आल्या पाहिजे, तर टेस्ट केस पास कर, तर तेव्हा आपण ऍसेट नॉट इक्वल्स वापरू शकतो. ठीक आहे. आणि जेव्हा टेस्ट केस असेल की त्या सेम आल्या पाहिजेत तेव्हा ऍसेट इक्वल, म्हणजे आता इथे जर सेम आल्या तर मग टेस्ट केस फेल होणार. आता या व्हॅल्यू दोन सेम आल्या आणि मग तुम्ही एक्झिक्यूट कराल, तर मग टेस्ट केस काय होणार, बघा फेल झाली टेस्ट केस. आणि इथे एरर काय दिली बघा त्याने, assertion error did not expect 100 but found 100. ओके, अशी त्याने एक एरर दिली, म्हणजे ते म्हटलं की एक 100 एक्सपेक्ट नव्हती केली पण टी आली, 100 सोडून काही आलं असतं ना तर मी त्याला पास केली असती, पण सेम नकोय मला कारण नॉट इक्वलची आहे. तर अशा याच्या assertionच्या एक दोन मेथड्स आहेत, आणखीन एक आहे ते फक्त आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आणखी एक मेथड आहे ती म्हणजे assert, वाटतंय, हा ट्रू. हे बघा assert ट्रू. ठीक आहे. इकडे बघा, तर ह्याच्यात कसं आहे, तुम्ही जे टाकाल ना, म्हणजे इथे कुठलं पण तुम्ही एक एक्सप्रेशन टाका, जे टाकाल ते असर्शन देईल. म्हणजे याच्यात जर फॉल्स, इथे जर तुम्ही ट्रू टाकलं, म्हणजे असं एक एक्सप्रेशन टाकलं की याची व्हॅल्यू ट्रू येईल आणि एक्झिक्यूट केलं तर ते ट्रू येणार. ठीक आहे. म्हणजे सॉरी परत एकदा मी सगळंच करतोय, ती सवय झाली आहे. ही टेस्ट केस एक्झिक्यूट करतो फक्त. हम्म, बघा ही टेस्ट केस पास झाली कारण इथे तुम्ही ट्रू टाकलं, सिम्पल. इथे तुम्ही काही पण असं एक्सप्रेशन टाकलं जे फॉल्स येईल, तर आणि एक्झिक्यूट केलं तर हे काय होणार, हे फॉल्स होणार.
हा, ह्याच्यावर क्वेश्चनिंग असतात ऍसेट मध्ये. मी ऍसेटला वेळ लावतोय कारण इंटरव्ह्यू क्वेश्चन 100% ह्याच्यात काही ना काहीतरी एक त्यावर विचारला जातो टेस्ट एनजी मध्ये. आणि याच्यात जास्त प्रोबॅबिलिटी हेच असते की बिफोर आफ्टरचे ते अनोटेशन्स, हे असर्ट्स, आणि मग ते ऍडजस्टमेंट की टेस्ट केस एनेबल कशी करशील, डिसेबल कशी करशील. ठीक आहे, हे विचारलं जातं. आणि याच्यात हे सगळं की ऍसेट, सॉफ्ट ऍसेट, हार्ड ऍसेट डिफरन्स, ऍसेट ट्रू, ऍसेट इक्वल्स या मेथड्स याच्यामधला डिफरन्स. ठीक आहे, कुठल्या कुठल्या तुम्ही मेथड वापरल्यात assertion साठी. तर हे थोडंसं, कारण हे आहे ना, हे तुम्ही डेली बेसिसवर करताच. म्हणजे तुम्ही जर टेस्ट इंजिन वापरताय आणि तुमचं ऍसेट वापरलं नसेल तर तुमचं व्हॅलिडेशन होत नाही. त्यामुळे त्यांना गॅरंटी असते की तुम्ही जर काम करताय खरोखर तर तुम्ही assertion शिवाय तुमचं पुढे गेलेलं नसणार गाडी. त्यामुळे assertion बद्दल जर तुम्हाला माहित नसेल टेस्ट एनजी वापरून, तर तिथे एकदम 100% त्यांना क्लिअरन्स मिळतो की याने काम केलेलं नाहीये, फेक कॅन्डिडेट आहे. ठीक आहे, त्यामुळे अशा काही जागा आहेत की ज्या खूप म्हणजे सेन्सिटिव्ह आहेत, की तिथे तुम्हाला माहितीच पाहिजे की त्याच्यात जर तुम्ही काम करताय, म्हणजे तुम्ही तिथे रोज खेळताय, रोज म्हणजे रोज, त्याच्यामुळे तुम्ही तिथे असं म्हणू शकतच नाही की मला हे माहित नाहीये. तर या काही आहेत ना, त्याला खूप वेळ द्यायचा. जसं की आता उलटी कंडिशन सांगतो, की जसं आता पॅरल आहे. आता टेस्ट इंजिन मध्ये एक पॅरल एक्झिक्युशनचा पण पॉईंट असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला खूप कोण पकडू नाही शकत, कारण तुम्ही म्हणता की आम्ही पॅरल एक्झिक्युशन नाही करत आमच्या प्रोजेक्टमध्ये. तर तुम्ही ठोकून देऊ शकता बिंदास, आणि मग तुम्हाला ते माहित असणं गरजेचं नाही ना, म्हणजे ते तुमचा नॉलेजचा पार्ट झाला. तरी पण तुम्हाला ते माहित असणं ओके. पण जरी तुम्ही म्हटलात नाही मला आठवत आहे, कारण आम्ही नाही वापरत आहोत सध्या ते, तर कोणाला काही फरक पडत नाही. म्हणजे ठीक आहे, तुला ते वापरत नाहीस, तुला नाही आठवत, बरोबर आहे. पण त्यांना अशा काहीतरी गोष्टी लागतात की जे तू रोज वापरतोस आणि त्यामुळे तुला ते येतात व्यवस्थित, हे बघायला लागतं. पण तसं तुम्ही डिफेंड इथे नाही करू शकत की मला ऍसेट ट्रू ऍसेट माहित नाहीये. ते मी बऱ्याच दिवस अभ्यास नाही केलाय, म्हणजे मी आय नॉट रिकलेक्टिंग असं म्हणतो ना आपण, सॉरी आय एम नॉट रिकलेक्टिंग, नॉट रिमेंबरिंग. हे इथे म्हणणं म्हणजे सांगणं की मी कामच नाही करत इंडस्ट्रीमध्ये. टेस्ट त्यांची तुमच्यावर आहे फ्रेमवर्क मध्ये, आणि ऍसेट नॉट रिकलेक्टिंग म्हणणं म्हणजे सांगणं की मी कामच नाही करत आहे. तर अशा काही गोष्टी असतात की जिथे तुम्ही पळवाटच नाहीये तिथे, तर त्या नीट करायच्या. ठीक आहे, ज्याच्या आपल्याला दाखवले असतात, जसं की मी म्हटलं की लोकेटर्स, की एक्सपात तुम्हाला येतच नाहीये तिथे करताना, तिथे पळवाटच नाहीये. म्हणजे तुम्हाला जरुरी नाही की एक्सपात, पण मी म्हणतोय की तुम्हाला मी एक वेब एलिमेंट देतोय, आणि आपल्याला चालू आहे ना रे मीटिंग, वेब एलिमेंट देतोय आणि मी सांगतोय की मला करून दाखव, याला याला मला लोकेट करून दाखव. तर मग एक्सपात नसेल प्रॅक्टिसमध्ये तर सीएसएस सिलेक्ट नाही करणार, तर युझिंग आयडी कर, काय पण कर, पण कुठली तरी मेथड जी तुम्ही रोज वापरताय आणि तिथे तुम्ही म्हणता की नाही मला हे रिकलेक्टच होत नाही, मी म्हणजे, तर कळतं की काम नाही केलंय. कारण कुठली पण मेथडनी करा, एक्सपाथनी करा किंवा सीएसएस सिलेक्टरनी, तो असं म्हणू शकतो की आमच्यात मी एक्सपाथ नाही वापरलाय, मी सीएसएस सिलेक्टर आमच्या इंडस्ट्रीमध्ये काम होतं त्यामुळे मला त्याच्यात एक्सपर्टी आहे. किंवा आमच्याकडे सीएसएस सिलेक्टर नाही वापरत आम्ही, एक्सपाथ वर मी रोज काम करतोय, त्याच्यात एक्सपर्ट आहे. असं करून तुम्ही सीएसएस सिलेक्टर बद्दल सांगू नका, एक्सपाथनी करून दाखवतो म्हणा, त्याला बिंदास तुम्ही सांगू शकता. पण मला येत नाही असं म्हणणं तिथं, की करता नाही येते, दाखवता नाही येते, आणि पटापट तुम्ही तिथं डबल स्लॅश करून @, करून तो एक्सपाथ नाही करून दाखवलात, तिथे मग रेड फ्लॅग्स आहेत कॅन्डिडेट बद्दल, आणि असे रेड फ्लॅग आले एक दोन की मग तुमच्या मग इंटरेस्ट मग कळतं त्यांना, मग ते त्या अँगलनीच विचारायला सुरुवात करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हे रेड फ्लॅग येऊन नाही द्यायचे, अशा काही गोष्टी आहेत त्याच्यात, प्रॅक्टिसच ठेवायची. ठीक आहे, आता एकच मिनिटं उरले, मी क्लोज करतो आणि आपण नेक्स्ट सेशन ची लिंक पाठवतो.